नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाचे भोगतो न घरी संचिता वाचोनी करावे ते मने समाधान म्हणून या मने मानून खेद म्हणावे गोविंद वेळोवेळा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय अभंग उपदेशपर आहे पण मी उपदेश करण्याकरता उभा नाही, सेवा करण्याकरता अभंगाची भूमिका सांगण्याकरता अभंग गोड आहे। आज या ठिकाणी ब्रह्मा अवतरले ब्रह्म किती मोठा आनंद हो, काय आनंदाला पारावार आहे का या ठिकाणी? अरे काय चालू या ठिकाणी? हे वादक मृदंग ते निश्चित मृदंगाचारी नाहीत, हे विनेकरी निश्चित विनेकरी नाहीत, हे गायक निश्चित गायक नाहीत। त्यांच्या ठिकाणी जे हे काय माहिती आहे का तुम्हाला? आमचे बरेच कीर्तनकार शहाणे लय राग आहे तुम्हाला, वाईट वाटतं, काय करायचं त्याला? अरे तुकोबाराय म्हणतात लावणी मृदंग श्रुती टाळ गो, लावणी मृदंग मृदंग, हा मृदंग आहे। मृदंग ब्रह्मनाद आहे, त्याच्यामध्ये नाद ब्रह्म ज्याला म्हणतात ते इथं खेळतय। नाद ब्रह्म कशाला म्हणतात? ते नाद ब्रह्म यांच्या जवळ आहे। हे नाद ब्रह्म आहे। लावणी मृदंग श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे विना, तो साधा विना नाही। आणि त्याचा राग येतो या कीर्तनकाराचा। मोठे मोठे चारे उभे राहतात, विणाला सुरुवात केली, यांचं गायन सुरू होतं आणि विणा इथं धरतात दांडीला, फडा 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 फडा। अरे ती हाणायची वस्तू आहे का ती? अरे श्रुती आहे। नारदानी त्याचं वर्ण नमस्कार करा, त्याच्या पाया पडा, त्याला वाजवायचं नसतं, असं 150 वाजवायचं नसतं। ते
श्रुती येते श्रुती नारदाची येते लावणी मृदंग श्रुती आणि टाळ या टाळातून घोष निघतो शिव ब्रह्मरस यातून जे ब्रह्म निर्माण होतं ओढीने काय आज ब्रह्मा अवतरले या ठिकाणी ब्रह्मा काय म्हणावं या बाईला किती मोठी माऊली भाग्यवान साधी सुधी नाही साधी नाही साध्वी साध्वी साधवी महान साध्वी आहे ती शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक एक ओळी सुंदर पतिव्रता मृत्यू भाषणी पूर्वदत्ते आयशी राधीजे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते राहिजे पती पत्नी सुंदर पतिव्रता मूळ भाषणी ही माती होती ही माता होती पतिव्रता माता होती ही मी किती वेळा पाहिलं ही इथं आली तिच्या दारात त्या तुळशीची पूजा केली तुळशीला पाणी घातलं तिला हळद कुंकू राहिलं तिला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर पतीच्या पाया पडायचं असलं तर पती इथं नसल तिथं जर गप्पा मारत असल हा पती तिथं गप्पा मारत असेल ना या माऊलीने तिथं जायचं आणि त्याच्या पाया पडायचं तिथं जाऊन पाया पडवते तिथं जाऊन बाकीच्या बी लोकांच्या सगळ्या पाया पडायच्या अशी याला सुंदर पतिव्रता मूर्ती भाषणे अजून भाषण ओ पप्पा काय करतात तिथं हे इच्छेच बोलवते हे इच्छे बोलवतोय पप्पा काय करतात दूधवाल्याचे पैसे द्यायचे तिथून हाक मारती इथं ती ही सुंदर पतिव्रता ही माऊली होती हो माऊली भोग प्रत्येकाला भोगावं लागतात ती कोण होती तुम्हाला कळायला नाही का अरे आमच्या मेवणे थोडी नाराज झाली मेवणे म्हणजे सिंधुबाईचे भाऊ आमच्या काही नाराज झाले त्यांनी त्या असुराला थोडे नाव ठेवले त्यांनी लक्ष ठेवलं नाही तो पडला असं झालं तसं झालं कसा पडला कसं काय केला लक्ष ठेवतं काय करत होता मुदामच केलं वगैरे 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 काय असेल ते अरे बापू तुम्हाला काय कळतं का बरं वाचली आली परत ती इथं आली अंचाळा गंगासागर करून इथं आली ती मेलीच नसती का पिढ्यान पिढ्या अंचाळच राहिली असती का मेली नसती का ती कधी कधीतरी मेले सीधा पाच लोकी गेले असते मसनवाट्यात जाळलं असतं सावडालेले असते पाच बोट वडले असते हे पण गेले झालं काम अरे एवढा मोठा सोहळा कोण करत होता हा हे वर्ष श्रद्धा नाही ही पुण्यतिथी आहे पुण्यतिथी कोण येत होतं त्या वर्ष श्रद्धाला ही एवढी मोठी पुण्यतिथी येत होते का तुमच्या दारात कोणी येत होतं का त्या माऊलीने एवढं मोठं केलं आणि म्हणून आमच्या राजू पाटलांनी मला विनंती केली महाराज कीर्तन तुम्हीच करायला पाहिजे सिंधुबाईच्या पुण्यस्मरणाला कीर्तन तुम्हीच करायला पाहिजे मी तरुण वर्षापासून दादा महाराज मी 3 वर्षापासून कीर्तन सोडलं जमत नाही आठवत नाही बोलता येत नाही काम करत नाही सोमनाथच्या मध्ये सगळं जोडलं टाक त्याच्याकडं सोमनाथ करतो बारका श्याम झाला तो करतो पण यांच्या आग्रहासवर मी केलं कारण मी पुण्यवान आहे पुण्यवान आणि पुण्यवानाचं स्मरण केल्यानंतर तू पुण्यवंत होतो पुण्यवंत भावे Oh
व्हावे कशाने घेता सज्जनांचे नावे. अरे ती पुण्यवान होती, तिचं नाव घेतल्याने माझं भाग्य आहे, मी सुद्धा पुण्यवान झालो. आपण पुण्यवान आहात, पुण्यवान. नाही तर कोण ओळखत होतं या अंतळात त्या बाईला. पण केवढं मोठं भाग्य की कुठं राहिला अंचळ, कुठं राहिला गंगासागर, आणि तिथंच का बरं मरण साधं सुधार का हो. अरे केवढ्या पद्धती केवढ्या मोठी साधना केली तरी तेवढं मिळत नाही. 3000चं पातळ जाताना इथून घेऊन गेली. डोणगाव नवऱ्याला 3000चं पातळ आणायला लावलं. ते पातळ आणलं. ते पातळ तिथं संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचं ना, ते वाण द्यायच्या दिवशी पातळ नेसलीस होता. समुद्राचं स्नान केलं, कपिल मुनीला वाण दिलं, सगळ्या बायाला वाण दिलं, सगळ्याला वाण दिलं, जेवढं द्यायचे तेवढं वाण दिलं. आणि वाण देताना परत येत असताना तिचा पाय घसरला, समुद्रात पडली आणि स्वतःचं वाणच अर्पण केलं गंगासागराच्या ठिकाणी. गंगासागराला अर्पण केलं तिनं, स्वतः अर्पण केलं ते. अहो केवढं मोठं संची ही बाय का भोग तोंडकडे संचिता वाचवणी. संचिताचं केवढं मोठं चांगलं संचित तिचं. आमची तुकोबारा सांगतात धन्य निर्माणे ना पुरे संचिता राहिली से बाई जन्माला. अरे भाग्यवान समजा, भाग्यवान तुमच्या कुळात जन्माला आली, या माणसाची पत्नी झाली, हा भाग्यवान आहे. भाग्यवान म्हणजे भाग्यवान, कारण संचितच तिचं चांगलं संचित घेऊन ती जन्माला आली. म्हणून तुकोबाराय सांगतात अरे ते तिथं गेले असं भोग कोणाला चुकला, कर्म मोठ्या मोठ्याला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. कर्मे दशरथ कर्माने कोणाला सोडलं नाही, देवाला सोडलं नाही. सीताला वनवास कशामुळं? कर्मामुळं. रामाला वनवास कशामुळं? कर्मामुळं. शंकराला सोडलं नाही, अरे कोणाला सोडलं नाही. कर्म भवितव्य अटळ आहे, ते कोणत्याची टळत नसते. कर्म कोणालाही टळल्या जात नाही. कर्म म्हणजे कर्म. ते शनिदेवाचं आणि शंकराचं ऐकाय तरी मला आठवत नाही. विठाला विठाला कर्म कोणाला सुटत नाही भाऊ, कर्म कोणाला सुटत नाही. देवाला नाही, देवाच्या बापाला नाही. तुम्ही सांगा रामाचा राज्याभिषेक
रामराज्याभिषेक त्याचं मुहूर्त काढायला आमचा ब्राह्मण गेलता का डोणगावचा गेलता का पुण्याचा गेला होता? अरे केवढा मोठा ब्राह्मण, उड गुरु. प्रत्यक्ष कोणी काढलं? व्यासानी व्यास ऋषींनी काढलं. त्याचं काय भविष्य, काय रामराज्याभिषेक. हाय सगळा थाट माट गाव गजबजून गेलं सगळं. रामभिषेक, रामाभिषेक, रामभिषेक, राज्याभिषेक व्हायचा रामाचा म्हणून सगळं व्यवस्थित झालं. आणि बरोबर मुहूर्त जवळ आला आणि त्या मुहूर्ताच्या टायमाला रामाचा राज्याभिषेक झाला. नाही झाला. त्या मुहूर्ताला राम वनवासात गेला. वनवासात एकटा नाही, रमेश, लक्ष्मण, सीतादेवी सगळ्याला वनात जावं लागलं. ते कोणाला सुद्धा चुकत नाही हो कर्म. आणि म्हणून ही बाई कुठं कोणालाच होणार मामा नाही, कोणालाच सुटत नाही. भाग्यवान असेल त्याचे कर्माचरण भोगायला लागतं. विठाला विठाला आणि म्हणून त्याला अनुसरणच मला वाटलं की हा अभंग बरा आहे, चांगला आहे. म्हणून बुवा अभंग घेतला. भोग दोन घडे संतीचा वाचोनी करावे ते म्हणे समाधान. मोठ्याला चुकलं नाही, देवा देखाला नाही, संताला नाही, कोणालाच हा कर्माचा भोग. ताकद होती त्यांच्यात, रामात ताकद होती, संतातही ताकद होती कर्मभोग सोडायचा. पण नाही ना, ते महारोग झाला होता त्या ऋषीला, ते आठवण नाही ना. ते महाऋषी नाही ना, त्यांनी झाकून ठेवला रामवनात. सदा ते राम लक्ष्मण वनात आले. ते आले, ते पाहिलं ते. पण ते राम आले जवळ म्हणून त्यांनी सगळा महारोग काढला अंगावरला. एवढी ताकद त्यांच्या अंगात. काढला आणि झाकून ठेवला. राम जाईपर्यंत टोपल्याखाली झाकून ठेवला. आणि राम लक्ष्मण आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं, आदर केला, दर्शन घेतलं, जाऊ दिले. आणि परत आणखी रोग अंगावर सांगून घेतला. ज्याच्यात जेवढी ताकद होती भले माणसं, त्यांनी सुद्धा तो भोगला. आमचे तुकोबार तेच सांगतात, कर्म जसं तसं भोगा, असत तसा भोगा. मी सुद्धा तुकोबार आहे म्हणतात, मी भोगतो. भोगा आले ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आले भागात करीतो, तुझे नाम तुझे नाम सगळ्याला विनंती करतो, दोष देऊ नका, त्या माणसाला दोष देऊ नका, कोणाला देव देऊ नका. जे घडलं ते संचिताने घडलं, जे भोगाने घडलं. पण कोणाला दोष देऊन ते पाप स्वतःच्या माथ्यावर घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल दोन घडी संधीचा वाचून करावे ते म्हणे समाधान. सेवेकरता घेतलेला अभंग हा घेतलेला तुकोबाराय. एक वारकरी आला तुकोबारायाकडं. वारकरी तिथं म्हणजे घरी असताना
आणि देवाचं असंच आहे, जे वाईटाच्या पाठीमागं देव कधी लागत नाही, पण चांगल्याच्या पाठीमागं देव लागत नाही हो. हे त्याचे ते कर्म असतं. एक वारकरी आणि सुखाचा वर्षाचे वर्ष माणसं गटागटा गेलतो सुखाचे, आणि दुःखाचं वर्ष आलं की देवाला नाव ठेवतो. ताप आला, पडशे आलं, सर्दी झालं, असं झालं तसं झालं, हे देवाने केलं, मी काय वाईट केलं होतं. आणि सुखाचे गटा वर्षाचे वर्ष गेलतो आणि हे नाव ठेवतो त्याला, देवाला नाव ठेवतात ते देवाचा. देव मग आता देव त्याला काय करेल? अंगाला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, आता देवाच्या बापाचाही बाप. अंगाचा ताप गेला की त्याचा बाप होतो, आणि अंगाला ताप आली, देवा तू माझा बाप आहे, आई आहे, बाप आहे, बापा मला नोकरणी. असं अशी आठवण सारखा माणूस करत शिकतो. कारण काय, मनुष्य जीवन आहे, हे मनुष्य जीवन एक नदी आहे. नदी दोन्ही काठाने वाहत असतं, तशी ही मनुष्यरूपी नदी वाहती दोन काठाने. सुख आणि दुःख हे दोन काठ आहेत. मग कधी सुखाचा काठ, कधी दुःखाचा काठ. कधी पाणी इकून असं चालतं वाहत इकून चढ होतो, या चढाला पाणी जातच नाही, याच काठाला लागतो ना. हा काठ असतो दुःखाचा. मग इथं कसं झालं, काय झालं, कसं झालं, काय झालं, काय करू, कसं करू, कोणीच मंत्र दिला नसतो. आठाक्षरी मंत्र, हा आठाक्षरी मंत्र आहे. कसं करू, काय करू, कसं करू, काय करू. कोणाला द्यायचं काम नाही, घ्यायचं काम नाही, प्रसाद नाही ना, माळ घालायचं काम नाही. सगळेजण जप करतात का नाही? सगळेजण हा जप करतात. कसं करू, काय करू, कसं करू, काय करू. आठ अक्षरी मंत्र आहे, 8 अक्षरी. कसं करू 4, काय करू 4, 8 अक्षरी मंत्र. दुसरा मंत्र शास्त्रात जायचं काम नाही, हे जपत बसतात. अरे हे सुख दुःखाचा काठ आहे हा मनुष्य जन्म. म्हणजे हे सगळ्याला भोगावं लागतं, हे चुकत नसतं कोणाला. एक सहजपणे मग ते असं आठवण करत बसला एक जण. घरी यायला पंढरीची वारी जवळ आली. आता वारीला जायचं, कधी वारी चुकायचा नाही, कधी आळंदी चुकायचे नाही, कधी देवधर्म चुकायचा नाही, कधी काही चुकायचं नाही. वारकरी माझ्या हाडा मासाचा वारकरी. पूजापाती झाली की मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, चांगलं 5-10 मिनटं तिथं बसायचं देवाचं. निवांत एकदम असं बसायची, देवाची आठवण करत. जायचं आळंदीला. आता आळंदीला निघायचं, म्हैस मेली ना, 1000 रुपयाची म्हैस घेतली होती, आता जणणारी होती, आता येणारी होती, दूध घरात होणार होतं, पैसा भेटणार होता, म्हैस मेली. पण संयमी होता, वारकरी होता. जाऊ द्या, नशिबात असेल ते झालं, जाऊ दिले दिवस. पुढे आषाढी वारी आली. आषाढी वारी आली आणि बैल गेला. आषाढी वारीच्या टायमाला खूप नाराज झाला, खूप नाराज झाला. जाऊ द्या, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वारकरी म्हणताय, हळ माणसाचं वारकरी. गेली आळंदी, आपली गेली पंढरी. आषाढी वारी, कार्तिक वारी आली. बायको म्हणतं जाऊ द्या, नाही झालं, नाही झालं, जाऊ द्या, गेलं बैल, त्याला काय करायचं. बाई चांगली होती. जाऊ दे म्हणे, आता कार्तिक वारीला जा. आता कार्तिकाला जायचं. धान्य धुन्य भरपूर झालं होतं, घरात मस्त घर भरलं होतं, धान्य धुन्य भरपूर झालं, सोयाबीन वगैरे तयार झाली होती, विकायची राहिली होती, घरात जपून ठेवली होती मस्त. जरा भाव आल्यानंतर येऊ, वारी आल्यानंतर विकून येऊ, असं करायचं ना. 8-10 दिवसावर वारी आली. जाऊ मग नंतर. आणि बसला निवांत घरात. चोरानं पाहिलं, याला यावर्षी 60 पोते सोयाबीन झाली, 60 पोते. चोरा नेमकं याच्याकडेच लक्ष ठेवलं. घुसले घरात, नवरा बायको बांधून टाकले. 60 एकर दारात गाडी उभी करून 60 एकर सोयाबीन गाडीत भरली. मालेगाव दिलं सोडून. सकाळी उठून पाहता तर घर रिकामं, घरात काहीच राहिलं नाही. सांगा, पहिले आजारी पडली होती, नंतर म्हैस मेली, नंतर बैल मेला,
आणि आता वारी जवळ आली, वारीत जायचं 8 दिवसाला आली आणि घरात चोरी झाली. सहन नाही झालं, रडला, खूप रडला, खूप रडला. रडपट झाली. बायकोने समजून जाऊ दे, आता जे व्हायचं ते झालं, विलाज नाही, रडून पडून उपयोग नाही. आणि आपले कोणी दात घेणार नाही. चोरी झाली तरी कुठं चोर सापडणार इथं, चोराचे चोर आहेत सगळी इथं. इथं तुम्हाला कोण दात देणार, कुठं सापडणार. काही नाही, आंघोळ पांगळी गेली, गेला देवाजवळ, दर्शन घेतलं, बसलं. पण चेन पडना, तिथून उठला, थोडासा पुढं आला आणि ज्या वट्यावर बसायचं त्या वट्यावर बसला. त्या वट्यावर कोणीच बसत नाही, रिकामी माणसं. चालते बोलते जाहिराती. तुमच्या घरात काय घडलं तुम्हाला घरी माहीत नसतं, पण तिथं जाऊन बसा लगेच कळतं रात्री काय झालं. त्याच्या घराजवळ रडल्यानं माहीत नाही, तिथं गेलं की माहीत झालं. जाहिराती चालत्या बोलते जाहिराती. कुठं? या कुचरवट्यावर, या कुचरवटा बांधतात. त्या कुचरवटा बसला, निवांत बसला बराच वेळ. 4 जण चुकून चालले होते, 4 जणांनी पाहिलं का रे गणपती आहे वाट्यावर, कधीच बसत नसतो, आज कसं काय बसला, चला बरं त्याच्याकडं जाऊ. आलं त्याच्याकडं. डोमकावळे, साधा कावळा थोडा पांढरा असतो, पांढरा पट्टा असतो. हा डोमकावळा असतो ना, पूर्ण पूर्ण काळा. आणि डोमकावळा जिथं जखम नाही तिथं जखम करतो. साधा कावळा जखम असेल तिथं काट बसतो. हा इकडं आला, का रे गणपत आज लय बसला निवांत, कधीच बसतो आमच्याजवळ येत नसतो, आज काय झालं, काय हरिपाठ झाला, काकडा झाला, कुठं सत्याला गेलं नाही, कीर्तन भजनाला जायचं नाही का, अरे काय या वट्यावर बसला, काय झालं काय. यंदा सगळं माहीत असतं. अरे मला माहीत आहे. तेव्हा एक म्हणा लागला, मामा माहीत आहे ना, तुझ्या घरात चोरी झाली, तुझी बैल मेली, तुझी म्हैस मेली, बैल मेला, आता तुझं घरातले सोयाबीन नेली, आम्हाला सगळं माहिती आहे. अरे असंच असतं काय, देवाच्या मागं लागला ना, असंच असतं काय, देवाच्या मागं लागला ना, असंच असतं. देवा तुझे दास होता नाही बरे, देवा तुझे दास होता नाही वारगिरी तू गाथा पाठ त्याच्या, मालिका पाठ त्याच्या. आणि हे उपट सून त्याला सांगा लागले, देवा तुझे दास होता नाही बरे, बुडविले घरे भूतांचे, दामाचे पंताचे काढिले दिवाळे, फुले दिले बाळ कबीराचे, सावता माळ्याचे चिरियेले पोट, तुडिले मनगट गोरबाचे, बोधल्या बुवाचे लुटेले शेत, बैसला निवांत तुका म्हणे. हा हे त्याला सांगा लागले कीर्तन, तो ऐका लागला, त्याने ऐकलं ते सगळं.
सांगितलं इकडे मारल्या टोचा मारला रक्ता भोमाड केला. इकडून टोच मार तिकडून चौघे जण गेले निघून. हा विचारात पडला ना, वारकरी होता तरी पण विचारात पडला, हे रात्रीचा दिवस करतात आणि सुखी आहेत, काहीच कमी नाही यांच्याकडं, हायदा माळे आहेत, घरं भरेल येतं. कारण का कामा करताना कुठं दिसत नाहीत पण घरी काहीच कमी नाही याचा विचार करा. मग कशा काय असेल ती काहीच कमी नाही त्यांच्याकडं, याला माहीत होतं सगळं. पण तू म्हण हे बरोबर, यांचं बी बरोबर आहे ना, हे म्हणतात हेही बरोबर आहे. अरे मी माझ्या चालताना मुंगी मरू देत नाही पायाखाली, एवढं पापाला भितो मी. आयुष्यात कधीच पाप केलं नाही, कोणाचं अंतकरण दुखवलं नाही, आरवाच्या भाषेत कोणाला बोललो नाही, कुठलंही पाप केलं नाही, मानसिक कायिक वाचिक कुठलंही पाप केलं नाही. तरी पण माझ्या वाट्याला असं का? तू विचार कर म्हणे याचं उत्तर कोण देणार? तू म्हणजे असं नाही जमायचं. तुकोबाराची काळातली गोष्ट, भंडाऱ्या डोंगरावर गाठला भंडाऱ्या डोंगर, तिथे गेला, तुकोबाराचं चाललं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एक नाही दोन नाही, रामकृष्ण हरी. हा गेला, नमस्कार केला, तुकोबारांच्या पाया पडला आणि लगेच सुरुवात केली. काहीच नाही, विचारपूस नाही, माझं ऐकतात का नाही ऐकतात. तुकोबा राय देवानं आजपर्यंत कोणाचं बरं केलं? पुण्यवंत तो पाताळ लोकिले तुकोबारायला तिथं सांगा लागला, पुण्यवंत तो पाताळी डोके नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा उमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. तुकोबारा ऐकत नाही काय नाही याचं चालू. तुकोबारा काय केलं देवानी? अरे ज्यादा पाताळात घातलं तो पुण्यवंत तुकोर, तो बळीराजा. अरे 100 यत्न केलं त्यांनी, त्याला स्वर्गात जायचं होतं, त्याने पुण्यच केलं होतं ना. त्यांनी काय वाईट केलं होतं त्याला तू पाताळात घातलं. पुण्यवंत तो पाताळू की नेला, त्याला पाताळात घातलं. त्या पुण्यवंताला त्यानं पुण्य केलं होतं, पाप केलं नव्हतं. आणि दारिद्र्य तो भाग्यवंत केला. दारिद्र्य कोण? जगात जगी नंबरचा दारिद्र्य. तुझा मा ब्राह्मण म्हणायचं का? दारिद्र्य पिला म्हणून धावून त्याच्या भेटीला गेला, स्वभाव
पाताळात घातलं. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य होता, एक नंबरचा दारिद्र्य, साधा सुद्धा दारिद्र्य. आणि भगवंताचा शाप होता असा दारिद्र्य होता. दारिद्र्य तसं येत नाही ना, सगळ्याला माहीत आहे. भगवंताची चोरी केली त्याने. याला आश्रमात शिकायला जात असताना हा सुदामा, बळीराम, श्रीकृष्ण परमात्मा आश्रमात गेले. आश्रमातून आई साहेबांनी सांगितलं, गुरुमातेने सांगितलं, जा आपल्याला हे नाही, सरपण नाही, इंधन नाही, घेऊन या. इंधन आणायला चालले, पण आई साहेबांनी काय केलं, एक मुठभर असं हरभरे बांधले, हरभरे, आणि याच्या हातात बाद दिले, घरी जा आणि एवढे हरभरे खा. हे तिथं गेल्यानंतर इकडे तिकडे गेले, झाडावर चढले, आणि यांनी काय केलं, हे सुदामा, हे बळे, हे हरभरे सांभाळ. कोणाजवळ दिले? सुदामाजवळ, श्रीकृष्ण परमात्म्याने. याने हरभरे जवळ घेतले, सरपंच तोडा लागला, इकडे तिकडे यायला लागली भूक. यांनी सगळे हरभरे कळा 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 एकसाथ खाऊन टाकले. आणि सरपंच वडायला कळा 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 खाली उतरला. भगवंताला ऐवायला लागला, हरभरे कडा कडा खायला लागला. पण सरपण मोडत होता, जाताना हरभरे तोंडायचा, कडकड खाली मोडायचा, म्हणजे आवाज नाही गेला पाहिजे. कृष्णाला हरभरे खायला लागला, मग कडकन आवाज यायचा कृष्णाला, पण म्हणायचा काडी मोडली. हा हरभरे फोडायचा तोंडाने आणि अशी काडी मोडायचा कडकन. त्याच्यामुळे त्याला आवाज येत नव्हता. खाली उतरला, सगळ्यांनी मोळ्या बेळ्या बांधल्या, सगळं झालं. आणि सांगितलं, देवाने सांगितलं, सुदामा ते हरभरे आण, आपण खाऊ 2-2 घास. पण देवा सगळे सांडलेले हरभरे, काहीच नाही राहिले. मला 2 ते सुटले आणि गेले सांडून सगळे, काही नाही राहिले याचे. देवान जाणलं, म्हणजे दरिद्री कायमचा दरिद्री उशीर. एवढा मोठा दरिद्री झाला की त्याला खायला सुद्धा भेटत नव्हतं. देवाच्या भेटीला गेला, बायकोनी मूठभर पोहे दिले, एवढे पोहे. ते पोहे बांधायला गाठ नव्हती, गाठ बांधायला पातळ नव्हतं. गाठी 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 करून त्यात पातळ नेले आणि देवाला तिथं दिले. आणि ते सगळ्याला माहीत आहे. आपलं लांबून गाव स्वर्णाचा केला, घात तेवढंच गेला, फक्त एवढा घात घेऊन गेला, देवाजवळ दिला. आणि सगळे देवाला घात नेलं, नाऊ घातलं, आंघोळी घातले, स्वतःच याने गंधबिंद लावला, कपडे घातले नवे. बायकांनी सगळ्यांनी त्यांना स्नान घातलं, त्याची पूजापाती केली. आणि सगळं झाल्यानंतर सुदामाला देव म्हणतात, का रे सुदामा, रुक्मिणीनं काहीतरी खायला दिला असेल ना, भल्या माणसा, एवढ्या लांबून येला, काहीतरी खाऊ दे ना. वहिनीची आता एखादा घास मला खाऊ दे. तू काय आणलं? तू म्हणे काय नाही. याच्याजवळ ते गठुड होतं ना, नवे कपडे अंगावर, पण ते गठुड असं दाबून धरायचा, इकून दाब तिकून दाब, इकून दाब तिकून दाब. कृष्ण म्हणे, हा दाबून काय ठेवा लागला? देव म्हणे, तू लपवा लागला काय? घेतलं गठुडून, सोडलं ते पाहिलं, त्याच्यात मुठभर पोहे, ते पोहे सोडल्या, ते गेले सांडून सगळे. देवाने त्यातली घेतली एक मूठ आणि खाल्ली कचा 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 कचावली. रुक्मिणीने सगळे जमा केले फटाफटा फटाफटा, आणि एक पोहा परत कृष्णाला दिला नाही. याला माहित होतं, एक मूठ खाल्ली, गाव सोन्याचा केला. आता दुसरे जर दिले ना तर आम्हाला पण देऊन टाकलं. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मण असताना भाग्यवंत केला. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पेटला, तोही सोन्यात गेला, तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ डोके नेला, दारिद्र्य भाग्यवंत केला. आणि चोरट्याचा बहुमान वाढविला. कोण चोरटा? बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. एवढा मोठा मान वाढवला की त्याच्यासारखा जगात कोणी नाही. कोळियाची कीर्ती वाढली गाना, गेले रामायण गेले रामायण रामा
नाही यायचं त्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं कोणी या वाद्याने आणि त्या वाद्याने लिहिलेल्या रामायणाप्रमाणे रामप्रभूला वागावं लागलं त्याला माहीत नव्हतं का हा राक्षसी हा हरिणी हा सीता नेईल याच्या पाठीमागं जाईल सीता रावण घेऊन जाईल सगळं माहित होतं पण बोलिले वाल्मिक नामा म्हणे नामदेव महाराजांना सगळं सांगून दिलं हे त्यांनी का रे लोक नाव ठेवत होते नामदेव महाराज म्हणायचे अरे त्यांना सांगितलं त्याच्यात रामाची चूक नाही बाळवा अरे हे तसं असं घडलं ना बोलेला वाल्मिक तैसेची करीन त्या वाल्मिकाप्रमाणे त्याला ते करावं लागलं एवढं मोठं त्यांनी केलं कोण त्या ठिकाणी पुण्यवंत तो पाताळ डोकीनेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवान बरेचसे त्याच्यामध्ये पांडव आहे श्रीयाळ आहे श्रीयाळाचं बी तेच केलं एवढा मोठा पुण्यवान होता त्याच्या बाळ मारलं त्याचं एवढं मोठं त्यांनी केलेलं आहे एवढ्यावर थांबता का पतिव्रता तिव्रता गुण पहिली सत्य लोका नेली गळी चोकुळा लावली हे सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती हे एवढं सांगितलं आणि शेवटी सांगितलं अरे जणी म्हणे मी जाणे त्याचा खेळ सखा म्हणशी त्याचे नाशी बळ जणी म्हणे मी जाणे त्याचा खेळ हे सगळं कीर्तन तुकाराम महाराजांना सांगितलं कोणी या वारकऱ्यांनी तुकाराम महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि याचा एवढा मोठा आदम चालू त्या ठिकाणी सगळं झालं आणि हा पाहतो तुकाराम महाराज रामकृष्ण हरी चालू याला वाईट वाटलं मी बोललो एवढं मोठं तुकोबारा ऐकलं नाही ढसा ढसा रडा लागला त्याला वाईट वाटलं रडा लागला तो तुकाराम महाराज आता थांबले म्हणजे रडू नको तुझं 100% बरे तुझं 100% खरंय तू बोलला ते खोटं काहीच नाही बाळा मी आतापर्यंत ऐकत होतो पण माझं भजन चालू होतं पण तुझा दोष नाही त्याच्यामध्ये येड्या तुझंच नाही मला सुद्धा अरे मलाच काय विचार तू मला याचा प्रश्न पडला होता याचा प्रश्न आताच नाही तुकोबारायाने आपलं मोठ्या मोठ्याने याच्यामध्ये केला आहे त्याचं उत्तर तुला मी देतो पण थांब अरे रामायणात काय घडलं ते पाय पांडव प्रतापात काय घडलं पाय पांडवांनी काय केलं कौरवांनी काय केलं सगळं काय केलं अरे एवढ्यावरच नाही तुला पुढं सांगतो माझा ऐक त्या अभंगाच्या परिचरण भोगतो ना घाड संचिता भोगतो ना घाड संचिता
तुम्ही नाही टाळ वाजवल्या, त्यानेच वाजवल्या फक्त. तुम्हाला अगोदर सांगितलं नाही काय म्हणून. आज ब्रह्म अवतरले, या ठिकाणी अवतरले, ब्रह्म अवतरले प्रत्यक्ष. तुकोबाराय म्हणतात, वेड्या तूच आजच प्रश्न नाही केला. अनेक जणांनी द्रोणाचार्याने कृष्ण परमात्म्याला हा प्रश्न केला होता, तर त्यांनी हेच उत्तर दिलं होतं. भोग दोन घडे संचिता वाचोनी, करावे ते म्हणे समाधान. आपण सगळे शेतकरी आहे. कर्म 3 प्रकारचं आहे. क्रिया, कर्म, संचित आणि भोग. क्रिया म्हणजे करणे. आता आपण शेतकरी हो, शेतात आपण काम करतो. आता नांगरापासून, वखरापासून पार डवऱ्यापर्यंत, पेरण्यापर्यंत सगळं नवे 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 पार धान्य तयार करेपर्यंत हे जे करतो याला क्रिया म्हणायचं. हे क्रिया कर्म आहे. हे तुम्ही कर्म करता. आणि ते कर्म झालं की जे निर्माण होतं त्यातून ते धान्य त्या राशी पडतात. आणि ते जेव्हा तुम्ही पुते भरता, पेव भरता, कणगे भरता, धान्य भरतात सगळं, त्याला काय म्हणतात? संचित कर्म. संचित कर्म म्हणतात त्याला संचित. पहिलं क्रिया, हे संचित. आणि ते घरी नेऊन ठेवायचं आणि त्या पोत्यातलं 1-1 किलो 1-1 किलो 1-1 किलो काढून खायचं. याला काय म्हणतात? भोग. हा भोग हे लक्षात ठेवा. संचित, क्रिया आणि भोग. मग आता पेरणी ज्याची केली होती, जसं पेरलं तसं उगवलं. गहू पेरले, गव्हाचे पोते भरले. मटकच पेरलं सगळं, मटक्याचे पोते भरले. मूग पेरले, उडीद पेरले, काय असेल ते सगळे पेरले भरले. याला मटकं खायचं, याने मटकेच पेरलं सगळं. 50 किलो 50 किलो मटक्याला भाव येते. आणि मग आपण विकून मटक्यासारखा भाव नाही, आणि खरंच नाही, भेटतच नाही ते. आणि एवढं साठवून ठेवलं घरातून, खायला कोणी भेटायला राहिले. गहू आण खाय, गहू आण खाय, दळून विकत आणून खाय. ते कंटाळलं. बायकोने एक दिवस काढलं, पायरीभर घुललं त्यातलं आणि आणलं दळून. या 4 दिवस ते मटकच खाऊ घातलं. हा म्हणे, अहो कंटाळा आला याचा. अहो म्हणे, मग आता गहू काय ना, तुमच्या बापाने ठेवलं का गहू याच्यात? अरे झाड बाबळीचं लावलं होतं आणि आंब्याचं फळ त्याला कसं काय येईल? नाही येणार. तुम्ही पेरणी अशी केली, साठवण तसं केलं, जसं साठवण केलं तसं भोग मिळतो. तसा असेल तसा भोग भोगावा लागतो. त्याच्यात आपला त्याच्यामध्ये दोष नाही. जसं भोग असेल तसे ते भोगावं लागतं. विठाला आज प्रश्न. एक दिवस सगळं संपलं, युद्ध झालं कौरव पांडवाचं. कौरव मेले जवळजवळ सगळे, कोण नाही राहिलं. 5 पांडव राहिले फक्त. पोरबी गेले. आणि द्रोणाचार्य एकटे पडले तिथं शरपंजरी. भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि विचार करायला लागले. दुःख त्यांना नाही, इच्छा भरणी होती ती. 40 दिवस संपले, आता मरायचंय. कृष्ण म्हणतो, द्रौपदी, अर्जुना, धर्मा, भीष्माचार्य आज जाणार आहेत, चला सगळेजण दर्शन घेऊन येऊ. सगळेजण गेले. भीष्माचार्याचं दर्शन घेतलं सगळ्यांनी. आणि दर्शन घेतल्यानंतर कधीच नाही पाणी यायचं डोळ्यात. ते आज पाणी आलं. कोणाच्या डोळ्यात? भीष्माचार्याच्या. कृष्ण परमात्मा नमस्कार केला, सांगितलं, देवा भीष्मा, तुमच्या ठिकाणी पितामह
तुमच्या डोळ्यात आज पाणी, कारण काय? त्यांनी सांगितलं, काय सांगू, सांगा लागते का, तुला सगळं कळालं ना. अरे माझ्या आयुष्यात मी कधीच पाप केलं नाही, काहीच माझ्या हातून कधी घडलं नाही, आणि आज 40 दिवस झाले माझ्या शरीराचं बाणाने माझं पार शरीर माझं पिंजून काढलं, सगळं काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. आदर टेकलेलं आहे अर्जुनाच्या बाणाने, बाणावर मी आता मरणार उद्या, एवढं दुःख का? त्यांनी सांगितलं, विस्मचारे तुम्हाला सांगायला तुम्ही जाणते आहात, पण तुम्ही म्हणता म्हणून सांगतो. तुम्ही 8 वसूपैकी एक वसू आहे, वसू हा वसूचा अवतार आहे तुमचा, 8वा वसू आहे तुमचा हा. तुम्हाला आता मृत्यूना मुक्त व्हायचंय, गंगेचे तुम्ही पुत्र आहात. याच्या अगोदर तुम्ही 7 वेळा जन्म घेतला, त्याच्यामध्ये ते सगळे भोगले ना, आता शेवटचा भोग आहे. पण एका शेतकऱ्या एका अवतारामध्ये तुम्ही राजपुत्र, असेच राजपुत्र होते, सगळ्या 7मध्ये राजपुत्रच होते. तुम्ही हातावर बाण घेतला, धनुष्य घेतला, हातामध्ये बाण घेतला, आणि रस्त्याने चालले फिरत फिरत जात असताना एक सरड्या आला, तिकडून सरड्या. तर सरड्याने विष्णाचार्याकडे पाहिलं, याने त्या सरड्याकडे पाहिलं. ना तुम्ही सरड्या तुमच्याकडे विश्वास आहे का? सरड्या सगळ्यांनी पाहिला ना. रस्त्याने जाताना सरड्या जर भेटला आपल्याला तर पळतो का तो? अहो नाही ना पळत. तो उभा राहतो आणि त्या माणसाकडे पाहतो. काय करतो? अशी मान हलवतो त्याच्याकडे पाहून. भीष्माचार्याकडे पाहून तशी मान हलवली. भीष्माचार्य माझ्याकडे पाहून भीष्माचार्याने धरलं त्याला, असं घेतलं बाणावर आणि फेकला. ते जाऊन पडला. तर काट्या बिचावर पडला, जे का काट्याच्या झाडावर पडला. ते काट्याचं झाड होतं, ते पंजा नसतं का, पंजा सुईसारखे काटे येतात त्याला लांब लांब, त्याच्यावर पडलं. ते पूर्ण अंगातून काटे असे बाहेर निघले. ते तर पडलं आणि किती वेळात मेलो लक्षात ठेवा. किती वेळात मेलं? 40 मिनिटात. सगळे काटे भरले आणि 40 मिनिटात मेलं. विष्णाचार्य म्हणतात, पण तुम्ही हे मला कशाला सांगा लागले? ते 40 मिनिटात मेलं आणि ते मेलं, हे मला काय सांगाले? अहो म्हणे तुम्हीच सरडा फेकला होता, राजपुत्र असून तुम्ही सरडा फेकला. तो सरडा काट्यावर पडला आणि तो किती वेळात मेला? 40 मिनिटात. हे कलियुगी चक्रव्याड व्याज कसं आहे? चक्रव्याड व्याज झालं व्याज. एका वर्षात 100,000 रुपये, एका वर्षात 100,000 रुपये व्याजच तसं आहे. मग भीष्माचार्याला देव म्हणतात, हे व्याज आहे ते 40 मिनिटात मेला ना. हे 40 दिवस ते व्याज आहे, ते व्याज. विठ्ठल मिनिटात मेला. भोगावं लागलं. भोग दोन घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान. मग तुम्ही विचार करा, आपण काय काय करत नसू, काय काय होत. आपल्याला कलियुगामध्ये आपल्याला मानसिक जे पाप आहे ते माफ आहे, पण काही वाचिक नाही माफ. हे सगळ्यांना भोगावं लागतं. कोणाला चुकत नाही. देवाला सांगितलं आणि देवाला नाही चुकलं, देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही, कोणाला सुद्धा चुकलं नाही. हे प्रत्येकाला भोगावं लागतं. हे चुकोबार आहेत त्याला सांगायला लागेल ते बाबा
हे कोणाला चुकत नाही, देवाला सुद्धा चुकलं नाही, देवाच्या बापाला चुक नाही, द्रोणाचार्य सारख्याला जिथं चुकलं नाही तिथं तुझी माझी काय गोष्ट आहे. विठाल विठाल तुमच्या वारकऱ्याला सांगतात अरे हे भोगावंच लागतं, कोणाला चुकत नाही, सगळ्याला भोगावं लागतं, तुला मला सगळ्याला भोगावं लागतं. मग त्याच्यापेक्षा जे करतो तेच करत ना तू सैनी आहे. आतापर्यंत मी पाय लागलो, तू हाडामथाचा वारकरी आहे, आतापर्यंत तू काय करत होता तेच कर. मी तुला सांगायला लागलो ना, आतापर्यंत जे करत होता तेच कर ना, जे व्हायचं ते होतच, ते कोणाच चुकत नाही. मग तू वारकरी आतापर्यंत काय करत होता? रामकृष्ण हरी भजन पूजन, सकाळी हरिपाठ काकडा चुकायचा नाही, संध्याकाळी हरिपाठ चुकायचं नाही, कीर्तन भजन वारी बिरी चुकायचे नाही, काहीच चुकायचं नाही. आणि म्हणून तुकोबार आहे त्याला सुद्धा सांगतात तू तेच कर, दुसऱ्या बघा सांगतात संकीर्तन करत आला आणि जे होतं ते होतच राहतं असं तुला कळतं. मग तेच करणं आता पण म्हणून या म्हणी खेच करणं का ना, जाऊ दे, चोरी झाली, म्हैस मेली, बैल मेला, काय व्हायचं होते, जेवढा भोग असला तेवढा भोगावाच लागतो, ते कोणाला चुकत नाही. मग हे सोडून दे ना अजून बी. म्हणून या म्हणी त्याचा खेद करू नको. पण माणसं कशाचा खेद करतात, कशाचा खेद करतात. पावसाळ्याचे दिवस आणि चाललं पूर्वीची दगडा मातीच्या भिंती, एका भिंतीजवळून चाललं आणि भिंतीतून जात असताना त्या भिंतीतून जाताना उंच भीत होती, ती भिंत भिजली 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 आणि धाडकन पडली. हा तिथून चालला पण हा पुढं सटकला आणि घासरती भिंत लागली, भीत घंजरती लागली. ती भीत लागली ते जवळ ही मी मेलच असतो ना भिंती खाली, आता ही पडलीच कशी.
ही माझ्या अंगावर पडलीच कशी? आता मी मेलोच नाही याच्यामध्ये. अरे मेला नाही, तुला काय लागलं नाही, काय नाही भलेवांचा. ती भिंत निघून गेली, तू निघून गेला, भिंत पडली, तुला काय लागलं नाही, कशाला खेळ करतो? तू करत नाही ना काय? आपण करते नाही, आपण भोगते. हो, करता कोण आहे? तो एक ब्रह्मांडाचा धनी, तो करताय. आपण भोगते. अरे तो करताय म्हणून त्यांनी राज्याभिषेक, लंकेचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर विभीषणाचा राज्याभिषेक केला. कोणाच्या अगोदर? रावण मारायच्या अगोदर. सोपा होता का? रावण मारणं सोपं होता? 33 कोटी देव ज्याच्या बंदीत, एवढी ताकद त्याची होती, त्याला मारणं सोपं नव्हतं. पण शरण आला विभीषण रामप्रभूला, त्याला जवळ घेतलं, वाळूची लंका बनवली. विभीषण उभा केला, गादीवर बसवला. तिथं हनुमंत, नळ, नील, जामवंत सगळ्याच्या ठिकाणी सगळ्यांनी त्याचा राज्याभिषेक केला, लंकाचा राजा म्हणून जाहीर केला. कोण? रामप्रभूंनी. सोपं आहे का? अरे तो करताय म्हणून त्याने केलं, म्हणून त्याने रावण मारायच्या अगोदर केला पण, आणि लंकेचा राजा त्याला केला पण. हा, आपण करते का? 9 मेंबरचं वार्ड, 9 मेंबरचं वार्ड, ग्रामपंचायतीची सरपंचाची निवडणूक, आणि झाले गडी वाचले. जिकडं तिकडं निवडणूक जाहीर झाली. नवीन होणारा समजा त्याला म्हणतो, जवळ माझ्याकडे ये, तू काळजी करू नको, फक्त एक चाय, फक्त एकाची कमी आम्हाला सांग, तुला काय पाहिजे. म्हणजे सरपंच पद मला देशील का? दिलं, दिलं तुला सरपंच. घेतलंच बोलून त्याला. तिकडं झाला होतो, इकडं बोलून घेतला त्याला. लगेच गुलाल मारला त्याला, गुलाल टाकला त्याच्या अंगावर. कशाचा? सरपंच पदाचा. झाली निवडणूक. अहो तो जर काय, ती विरोधी पार्टी आली, हा गुलाल लावणारा बी गेला, आणि ज्याने लावला तो पण गेला. एकच आलं त्यांचं. करताय ना तू? अगोदर सरपंच केलं त्याला, निवडणूक जिंकली बी नाही, तू लगेच त्याला सरपंच करून टाकला. अरे बाटे कुत्र्या, तू करता नाही ना, भोगताय तू, भोगता. ते आता गाडी बैल गेले, पूर्वी गाडी बैल असायचे, आणि त्या गाडी बैल आता गाडीत जायचं, डोन गाऊन बाजारला आणायचा. जुंपली गाडी, गाडीत बसलं मालक, आणि कुत्रं गाडी खाली कधी शिरले त्याला माहीतच नाही. आणि कुत्र्याला सहज गाडी चालली, गाडी मागं जायचं, चाललं गाडी मागं, गाडी मागं, गाडी मागं. तर जवळजवळ खेळ कुत्रे बित्रे लागले की जोरान भिगायचे, धावायची याला, याच्यावर धावायचं. पण हे गाडी खाली लपायचं. गाडी खाली लपल्यामुळं याला भीती नाही. हा म्हणायचा, हा मग मग सगळे गेले, कुत्रे बित्रे गेले की आयटी चालायचा गाडी खाली. याला काय वाटायचं? बैल ना. हा गजानन आता जर खरी खेळला जर असता ना, तर मला बोलायला असे, गजे भाऊ हाय का रिकाम? पण आजच्या दिवस कामात माणूसच नाही रे कोणी, बोलायला जास्त तिथं डवऱ्यावर, वखरावर, याच्यावर त्याच्यावर. आज लोक पाय पडतात. काही कोटीचा मालक झाला, त्याचा अभिमान नाही. पण हे कशामुळे झालं? अरे तो एवढंच देत नाही, इह लोकात देतो, इह यही दोन्ही ठिकाणी. त्या नामस्मरणात एवढी ताकद आहे, भयंकर ताकद आहे त्याच्यामध्ये. माझी माऊली
निर्गुण भक्तीचे उपासक. कोण? माऊली निर्गुण भक्तीचे उपासक. पण त्यांनी नामस्मरणाची ताकद केली. म्हणायला आहे ज्ञानदेव रचला पाया उभारी देवालया. ते सगळं झालं. पण मला तुम्ही सांगा बरं, नामदेव महाराजांनी ज्ञानोबाची संगत केली की नामदेवरायांनी तुकोबाची संगत केली? कोणी कोणाची संगत केली? ज्ञानोबारायाने नामदेवरायाची संगत केली. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुम्हाला प्रमाण देतो ना, सिद्धी करून देतो ना. माऊली आळंदीहून पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या पाया पडले आणि काय मागणी मागितली? देवा, आम्हाला तीर्थयात्रेला जायचं, तुझ्या पाया पडतो आणि नामदेव माझ्या बरोबर दे. मला याची संगत करायची. याची जी ताकद आहे ती कोणा ताकद नाही. अरे पांडुरंगाने नामदेवरायाला ज्ञानोबारायाच्या हवाली केलं आणि त्यांना घेऊन केले. आणि तिकडे गेल्यानंतर मोठे मोठे जे अनुभव आले त्यातला एक अनुभव, त्या राजस्थानमध्ये गेले, तहान लागली, पाणी प्यायचं, कुठंच पाणी नाही. एक विहीर मोठी खोल विहीर, तिला पाणी बुडात पाणी होतं एवढं एवढं. ज्ञानोबारायाने पाहिलं, आहे म्हणे पाणी. ज्ञानोबाने योगाच्या जोरावर रूप बदललं, आत गेले, पाणी पिलं आणि पाणी पिऊन वर आले. आणि नामदेवरायाला म्हणतात, नामदेवा मी आलो पाणी पिऊन, ताण लागली होती, जाय मी पाय, मी आलो लगेच पाणी पिऊन आलो. आणि कुठलं पाणी नाही म्हणे आणणार, मी आणणार नाही. कारण का? मला ज्यांनी पाठवलं, मला कोणी पाठवलं? त्यांनी पाठवलं ना. आणि तू आणलं. ज्याने मला पाठवलं तो माझी काळजी करल आणि तू मला पाणी देईल. मी नाही. तू माझं सर्व काही जे असेल तो आहे. मागे पुढे उभा राय सामा, मागे पुढे ज्ञानोबारायाला नामदेवराय सांगतात, अरे माझा तो बसलाय मागे पुढे उभा, राही सांभाळीत आदिया आघात निवाराया योग क्षमत्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. तो नुसतं तेवढंच पाहतो का?
तो योगही पाहतो आणि क्षमही पाहतो. तुम्हाला सोपं आहे, योग सहजा होतो, पण क्षम करता करता काय काय आत्महत्या करतात. सगळ्या गोष्टी होत नाही. भगवंताच्या ठिकाणी त्याने अर्पण केल्यानंतर भगवंत त्याचा योगही पाहतो, योग घडूनही आणतो आणि त्याचा क्षम तोही सुद्धा भगवंतच करतो. मला काय पाहायला लागते असं म्हटल्यानंतर देवाला वाटलं नाही, याला माझी आठवण झाली. देव उभे राहिले, सांगितले नाना आणू का पाणी, पाणी आणू का. आता तो का पाणी आणणार होता का, जरस पाणी हातात हातात देऊ का, हातात पाणी आणणार होता का. तू म्हणे आण पाणी, मी तिथं जाणार नाही, मी इथून जाग्यानं उठणार नाही, तू आणशील ते मला पिणार नाही, मला इथं पाणी पाहिजे. काय केलं देवानी, ऑर्डर दिली खाली, कृपादृष्टी पाहिलं, विहीर भरून आली, विहीर खळा 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 पाणी वाढलं. नामदेवरायाने पोटभर पाणी पिलं. काय वाटलं असं ज्ञानोबा राहायला. नामदेवराय म्हणतात ही ताकद आहे हरिभक्ताची, भक्तीची ही किंमत आहे, ही ताकद आहे. कशाची, भक्ती संप्रदायाची, भक्ती संप्रदायाची. अरे तू काही पण करू शकतो, पण मानायला कोण तयार आहे. खोटं वाटते नाही. आणि म्हणून ते ज्ञानोबा राहायला आणि नंतर हरिपाठ त्याच्या नंतर केला असं मला असं वाटतं. त्या हरिपाठात भगवंतांनी त्याचं वर्णन केलं की काय नावाची ताकद आहे, याचं वेदाला उपनिषदाला सुद्धा याचं वर्णन होऊ शकत नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे उपनिषदा. वेदाला उपनिषदा याचा अर्थ करता येत नाही, एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. सगुण भक्तीची उपासक असून नामस्मरणाचं एवढं मोठं वर्णन केलं. म्हणून तुकोबाला त्याला सांगतात, वेड्या फक्त तू काय कर, म्हणावे गोविंद वेळोवेळा. कारण त्या गोविंदाच्या ताकद, गोविंदामध्ये एवढी ताकद आहे. गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते नामस्मरण करणार ना नामीच्या पुढे जातो. नामी श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ, नाम श्रेष्ठ कारण नाम नामी बनवतो. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, देवातून त्याच्यात भेदच नाही. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे, जागृती सोपणे पांडुरंग. राधा गवळण करीते मंथन, अभिरत हरीचे चिंतन करत असताना तिच्या बांगड्या सुद्धा कृष्ण 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 म्हणत्या. कोणाच्या, राधीच्या. अर्जुनाचे केस रोमा रोमातून कृष्ण कृष्ण कृष्ण, एवढी ताकद त्याच्यात मानायला. म्हणून खेद करू नका. म्हणून या म्हणे मानू नये खेद, म्हणावे गोविंद वेळोवेळा. अरे भगवंताचं भजन कर आणि त्यातच चिंतन करत राह. कोणी कोणाचं वाईट करत नाही, कशामुळे होत नाही. आपलं आपणच आपल्याला भोगावं लागतं.
भंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आणि काना लागे रुसावे न लगे बहुता आपल्या संतीचा वाचवण्या कोणी कोणाचं वाईट करत नाही. जे होत असेल जे काही घडत असेल आपल्या संचितामध्ये आपल्या भाग्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ते सत्याला कारणीभूत त्वाच रे मना पूर्व संचित केले तयासारखे भोगने प्राप्त झाले. श्री आपलं मनाच्या श्लोकामध्ये आहे. रामदास स्वामी सांगतात त्वाच रे मना पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. अरे तूच पूर्व संचित केलं तू संचित असं करून ठेवलं त्यासारखा भोग मिळाला मग दुसऱ्यावर रुसतो कशा करता. आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून आपल्या संचिताला आपल्या नशिबाला भोग त्याला तो द्यायचा आणि ते आपलं नियमितपणे भगवंताचं भजन करत राहायचं. इथं तुकोबाराय भगवंत भक्त आपलं भक्ताला सांगत असताना विसरले नाही. तू एक काम कर भगवंताचं नाम चिंतन करच साधं सुद्धा तसं करू नको. हे सगळंच त्याच्यावर सोडून दे. काय करशील तू तूच कर. आता मला काय घेणं नाही देवा. कामने भार घातली यावरी कामने
मने भार घातल्यावरी होईल कैवारी नारायणा तू नामच करत असताना नामस्मरण कर त्याच्यामध्ये हुशारी करू नको नामस्मरण कर पण हुशारी करू नको त्याच्यात तुमच्या लक्षात आलं का अहो लय हुशारी निघाली इकडं नामस्मरण करायचं आज संध्याकाळपर्यंत 50 लाख रुपये जप झाला पाहिजे किती 50 लाखाचा जप झाला पाहिजे हरिपाठाला बसायचं आपलं पारायण चालू आहे पारायणाला बसलं तिथं जाऊन आणि तिथं जाऊन जप करतो काय घेतो हाती हुशारी हे मंत्र जपणार येत नाही राग येऊन नका कोणा म्हणत असेल तर आपण तुमचे लक्षच असे नसते ना तुमच्या हातामध्ये बटन दिसतं इकडं गप्पा मारताना इकडं बटन दाबता लोकांशी बोलता इकडं आणि बटन चालू रामकृष्णारी 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 आता ते बटन आहे ते जेवढं दाबलं की इकडं दाखवतं रामकृष्णारी झालं म्हणून ही हुशारी नाही का तो काही येड आहे का त्याला कळत नाही का कबीर महाराजांच्या लक्षात आले कबीर महाराज लय हसले कबीर महाराज काशीला राहत होते काशीला आणि प्रदक्षिणाला चालले महादेवाला प्रदक्षिणाला चालले काशीला आणि काशीला जात असताना 2-3 वारकरी त्याच्या जवळून चालले प्रदक्षिणा करण्याकरता त्यांचा बी जप चालू हातात पिशवी घातली त्या पिशवीत माळ रामकृष्णारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि शेजारी दुसरा अजून हे चालायचं ना ओम नमः शिवाय चालायचं का नाही शेजारी माणूस जोडदार त्याच्या हातात हात याचे घातले हातात हात घातले याचं ओम नमः शिवाय हे बोट नुसतं चालू आणि इकडे गप्पा मारायला लागले गप्पा मारणं चालू ओम नमः शिवाय नाही काही नाही हे चालू गप्पा मारायला लागले दोघं एकमेकाच्या दोघांच्या पिशव्या चालू कबीर महाराज हसले जोरान हसले दुसरा एक वारकरी झाला महाराज तुम्ही का हसले एवढ्याने अरे क्या देखो ना सामने क्या चालू आहे ते माळ जपत होता म्हणे काय झालं महाराज अरे माला बनाई काष्ट की माला बने काष्ट की भीष्मे जाडा सूत लाकडाची माळ बनवली त्याच्यामध्ये दोरा घातला सूत घातलं भीष्मे जाडा सूत माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत काय करेल ती माळ याच चालू निस अरे काय करेल ती माळ जपने वाला कपूत हा गप्पा मारत बसला इकडे आरामखोर ही हुशारी नाही का ही हुशारी तुकोबरा म्हणतात असं करू नका नामस्मरण कर पण सगळा भार त्याच्यावर टाक तुका म्हणे भार आणि त्याच्यावर भार घातला की तो सगळं समाज होईल कैवारी नारायण 2 मिनिटात युद्ध संपलं संपलं का अहो आताची सुरुवात झाली आता आपल्याला काकडा करायचा 4 वाजता नंतर बघू हे हुशारी माणसं सगळे कोण कौरव सगळे हुशार भयंकर हुशार आणि त्या हुशारीमध्ये यांचं सगळं लुटलं डाव खेळायला लावला शकुनी मामात बोलवलं याला डाव माहीत होते उलटी पालटी टाकायचे डाव याच्याकडे होते
कोणाकडं शकुनी मामाकडं डाव चालू असताना ते शकुनीने उलट पालटे डाव टाकले, त्याच्यामध्ये राज्य गेलं, सैन्य गेलं, होतं नव्हतं धंदर्य दिलं, सगळं देऊन टाकलं. आता काय राहिलं नाही, धर्म उठा लागला. दुर्योधन म्हणतो, शकुनी म्हणतो, राजा संपलं नाही, आहे ना अजून, तुझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे काय, अरे तुझ्याकडं कोण होती, द्रौपदीन भाऊ होते का, भाऊ, अरे सगळं 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 विकलं ना, सगळं हारलं. शकुनी म्हणतो, दुर्योधना सगळं हारले, आमचं काय राहिलं नाही, तू राजा झाला, आता द्रौपदी तुझी दासी आण. काही विचार केला नाही हो, दुशासन हा राक्षसच, या राक्षसाला पाठवलं. एक वस्त्र असणारी द्रौपदी तिला ओढून आणण्याकरता हा दुशासन तिथे गेला. आणि पहिल्यांदा चांगला बोला, वहिनी राज्य हरलं, करू पांडव हरले, तू सुद्धा हरली, काय राहिलं नाही, तू दुर्योधनाची दासी झाली, चल तुला बोलवलं तिथं. तिने सांगितलं, भाऊजी मी एक वस्त्री, मला तिथं यायचं नाही, मला तिथं नेऊ नका. तो म्हणतो, तू आता राक्षस होतो, एक वस्त्र असणार तर विवस्त्री वस्त्र काही घेणं नाही, चल. यायला तर नाही, केस धरली, खरा 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 फरा फरा वळत आणली. द्रौपदीला सभेमध्ये वळत आणलं कोणी, या दुशासनाने, आणि फेकून दिले. अशी दुर्योधनाच्या समोर टाकलं, घे तुझी दासी. द्रौपदीने पाहिलं, आपल्या मागं धर्माकडे तोंड केलं, धर्माकडे पाहिल्यानंतर धर्माने खाली मान घातलं. अरे पाची पांडवांनी खाली मान घातलं, कोणीच द्रौपदीकडे पाहिना, घाबरली. भीष्मा पितामह भीष्मा आहेत, काही करू शकतात ते, त्यांच्याकडे पाहिलं. भीष्माने सांगितलं, द्रौपदी धर्म करेल ते. द्रोणाचार्याकडे पाहिलं, भीष्माचार्याकडे पाहिलं, सगळ्याकडे पाहिलं, कोणी कोणी सुद्धा तिला दाद दिली नाही. दुशासनाने सांगितलं, उठ विवस्त्र करीला, आणि लागला ना वस्त्र फेडायला. कोण, दुशासन. द्रौपदीची वस्त्र फेडायला खूप 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 ताकद लावली ना, खूप ताकद लावली, जमलं नाही विवस्त्र फेडायला तेवढ्यात. आणि द्रौपदीने काय केलं, भार सोडून दिला. पहिला तिला वाटलं माझे 5 पती येते, मला सोडवतील, नाही सोडलं. द्रोणाचार्य सोडवतील, नाही सोडलं. भीष्माचार्य सोडवतील, नाही सोडलं. शेवटी स्वतःची ताकद लावली, ती ताकद संपली, आणि शेवटी सांगितलं, देवा आता तूच आहे, तुझ्याशिवाय आता मला कोणी नाही, कोणी नाही. आणि आता आठवण करतो, कोठे गुंतलासी सांभाळिया फुले, नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य. कुठे गुंतला जे गारगे झालाया,
आठवण केली. याला कुठं द्वार घेऊन इकडे यायला लागत होता का? विठ्ठल जळी तळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो तिथंच होता, फक्त हाक मारायची वाट पाहत होता. हाक मारायची. तो लगेच वेळ लागला का लगेच तयार झाला आणि वस्त्र फेडायला दुःशासन पुढे धावला. लगेच वस्त्र फिरायला सुरुवात केली. भगवंताने जेव्हा आपले वस्त्र काढले तेव्हा भीष्माचार्याने आवाज दिला, शकुनी दुर्योधन हात लावू नका, उद्याचं विघ्न आज ओढून घेऊ नका. अरे जळून खाक व्हाल तुम्ही सगळे, जळून खाक व्हाल. त्या वस्त्राला हात लावू नका. सगळे स्तंभ झाले, शांत झाले. वस्त्र पाहिलं, ते पितांबर दिसला. द्रौपदीने मागं फिरून पाहिलं, कृष्ण परमात्मा दिसला. जाऊन कडकडून मिठी मारली, गळ्यात हात घातला, मिठी मारली आणि रडा लागली. द्रौपदीने सांगितलं, देवा का रे माझी एवढी मोठी विटंबना केली तर तू मला का आतापर्यंत सोडून नाही? म्हणजे द्रौपदी चूक माझी नाही. तुला अभिमान होता द्रोणाचार्याचा, तुला अभिमान होता भीष्माचार्याचा, तुला अभिमान होता तुझ्या 5 पतीचा, तुला अभिमान तुझा होता. तुझी बी ताकद खर्च केली. जेव्हा कुठं जमले नाही तेव्हा तू मला हाक मारली ना, मी लगेच आलो. हाक मारल्या ताबडतोब आलो. हाक मारली म्हणून या ठिकाणी आलो. म्हणून आमच्या तुकोबारांनी का म्हणू नये, होईल कैवारी नारायण. द्रौपदीला पाहिल्या लगेच धावत गेला ना, म्हणून द्रौपदी सांगितलं, तू मला हाक मारली ना तर सोडून दिलं. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. म्हणून या म्हणे मानू नये खेद, म्हणावे गोविंद. वेळोवेळा केलेली सेवा संपली, वेळ झाला, क्षमा मागतो. आपली वेळ थोडी जास्त घेतली मी. सुरुवात बी आपली 9ला झाली होती, पण मी 9च्याही बी पुढे गेलो. मी काय करू आता? मी अगोदर सांगितलं, मी 3 वर्ष झाली कीर्तन सोडले. अगोदरचं आठवत नाही, जे आठवलं ते बोलतो. त्यातून वेळ वाकडा असतं, असं ते सहन करून घ्या. ते माझं आहे.